राष्ट्रगौरव वीर शिरोमणी शूरवीर महाराणा प्रताप सिंहजी यांच्या रक्तरंजित इतिहास जगाला प्रेरणा देतो. स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप. याच महाराणा प्रतापांचा अश्वरूढ पुतळा आपल्या गावात असावा असे प्रत्येक महाराणा प्रेमीला वाटते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्याचा दिवस आला आणि शिरपूर तालुक्यात पहिल्यांदाच भव्य दिव्य असा अश्वरूढ महाराणा प्रतापांच्या पुतळ्यांचे आगमन झाले. त्या निमित्ताने शिरपूर शहरात व तालुक्यात समस्त क्षत्रिय समाजाने मोठ्या जल्लोषात या पुतळ्याचे स्वागत केले. या संपूर्ण शोभायात्रेचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेत आहोत. शिरपूर तालुक्यात सावर्डे या गावात राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या भव्य दिव्य अशा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होत आहे. सदर अश्वारूढ पुतळ्याचे आगमन हे शिरपूर तालुक्यात दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र क्षणी झाले. तालुक्यात पळासनेर व दहिवत येथे आगमन होत असताना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने युवक आपल्या मोटरसायकल आणि खाजगी वाहने घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. राजस्थान येथील महाराणा प्रताप स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रवीर सिंह नमाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात जवळपास 500 महाराणा प्रताप यांचे अश्वारूढ पुतळ्यांचे उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी इच्छुक समाज बांधवांना संस्था मदत करते. त्यांच्याच सहकार्याने शिरपूर तालुक्यात हा भव्य दिव्य असा अश्वरूढ पुतळा साकार होत आहे. दुपारी 12 वाजता दहिवत येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी मोठी बाईक रॅली काढण्यात आली. सदरची शोभायात्रा आणि बाईक रॅलीचे दहिवत गावात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. यानंतर चोपडा फाटा येथे देखील मोठे जल्लोषात स्वागत झाले. कळमसरे ग्रामस्थांनी देखील फटाक्यांची आतिषबाजी करत महाराजांच्या प्रतिमेचे स्वागत केले. यानंतर रॅलीच्या या मार्गात मांडळ ग्रामस्थांनी देखील महाराणा प्रतापांच्या स्वागत केले. शहरातील करवंद नाका परिसरात देखील जेसीबीच्या साहाय्याने मोठा पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दादूसिंग कॉलनीत देखील समाज बांधवांनी आणि राणी पद्मावती महिला मंडळाने महाराणा प्रतापांचे स्वागत केले, विधिवत पूजन केले. पित्रेश्वर रिक्षा स्टॉप या परिसरात देखील माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत आणि त्यांच्या परिवाराने महाराणांचे स्वागत केले व पूजन केले. यानंतर निमधेरी नाका परिसरात पाटीलवाडा मित्रमंडळाने देखील या रॅलीचे स्वागत केले. यावेळेस माजी नगरसेवक हेमंत पाटील उपस्थित होते. यानंतर सदरची रॅली वाघाडी टी पॉइंट शिंगावे कॉलनी एसपीडीएम कॉलेज कडून राजपूत वाड्यात आली. या ठिकाणी देखील समाज बांधवांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजा करून आरती संपन्न झाली. या संपूर्ण काळात शहरात सर्वकडे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामांचा जयघोष करण्यात आला. यानंतर शिरपूर बस स्टँडवर देखील जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत रॅलीचे स्वागत करण्यात आले. पुढील मार्गात या रॅलीचे स्वागत तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनक व्हिला येथे केले. यानंतर पुढे आमोदे गावात महाराणा प्रताप यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची आरास सजवण्यात आली होती. या प्रसंगी देखील महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून जयघोष करण्यात आला. यावेळेस महाराजांची तालुक्यात प्रतिमा स्थापन करणारे सचिन राजपूत, अतुल राजपूत आणि महाराणा प्रतिष्ठानचे सहकारी यांचा सन्मान देखील करण्यात आला. पुढे ही रॅली शिरपूर फाटाकडून राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 3 वर सावर्डे गावाकडे मार्गस्थ झाली. या प्रवासात देखील ताजपुरे व गडताळ ग्रामस्थांनी स्वागत केले. पिंपरी फाट्यावर देखील परिसरातील ग्रामस्थांनी मोठा जल्लोष करत फुलांची उधळण करत महाराजांचे स्वागत केले. यावेळी सर्वांनी नृत्याच्या तालावर ठेका धरला होता. पुढे कुरकडी फाट्यावर टिल्लू शेठ यांच्या पेट्रोल पंपावर देखील या रॅलीचे स्वागत करण्यात आले. या सर्व 6 तासांच्या भव्य दिव्य रॅली आणि स्वागत समारंभानंतर सदरची रॅली ही सावर्डे गावात पोहोचली. येथे देखील सर्व ग्रामस्थांनी महाराणा प्रताप सिंह आणि रॅलीत समाविष्ट झालेल्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. यावेळी देखील मोठी फटाक्यांची आतिषबाजी पाहावयास मिळाली. फुलांची उधळण करत पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि महाआरती संपन्न झाले. संपूर्ण गावात प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीचे स्वागत करण्यासाठी समाजाचे आधारस्तंभ माननीय सरकार साहेब राहुल, पालकमंत्र्यांचे ओएसडी संदीप जाधव, प्रसिद्ध इतिहासकार जयपाल सिंह राजपूत, प्रसिद्ध प्रवक्ता दिनेश राजपूत आणि त्यांच्यासोबत समस्त तालुक्यातून उपस्थित झालेले विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि महाराणा प्रताप सिंह यांच्यावर प्रेम करणारे क्षत्रिय समाज आणि सर्वच समाजातून मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस मोठ्या क्रेनच्या सहाय्याने महाराणांची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली आणि विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्याची संकल्पना, सदर कार्य सिद्ध करताना आलेल्या अनेक अडचणी
आणि या कामासाठी मदत करणारे माननीय सरकार साहेब रावल, माननीय अमरीशभाई पटेल, माननीय भूपेशभाई पटेल यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध इतिहासकार जयपाल सिंह यांनी पुन्हा एकदा महाराणा प्रताप यांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाशझोत टाकत या पुतळ्याचे महत्त्व विशद केले आणि त्यातील अनेक बारकावे आणि ऐतिहासिक संदर्भ त्यांनी मांडले। सदर प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम हा लवकरच मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे। यावेळेस विविध आमदार, खासदार आणि विविध मंत्री यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक रत्नदीप सिसोदिया आणि पोलीस पाटील जयपाल सिंह राजपूत यांनी केले आणि फक्त सोशल मीडियाच्या आव्हानावर हजारोंच्या संख्येने सर्व उपस्थित राहिले म्हणून महाराणा प्रताप प्रतिष्ठान सावळदे व समस्त क्षत्रिय समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। सदरची रॅली शिरपूर शहरातून व राष्ट्रीय राजमार्गावरून शांततेने पार पाडण्यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि थाळणे पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।